आणि कुतुबशाह नावाचा राजा असणारा हा छत्रपती शिवाजी राजांना शरण येतोय आणि मराठ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावरती कब्जा केला आणि मराठ्यांकडे आम्ही पाहिल्यानंतर मुठभर असताना सुद्धा महाराष्ट्र ताब्यामध्ये घेताय. असे हे मराठी आहे. मराठी तरी कोणाला म्हणावं? जातीपातीचं राजकारण करणारा म्हणजे मराठी नाही. मराठी म्हणजे 18 पगड जातीचे मावळे सपसप सपसप तलवारी ज्यांच्या चालतात. हर हर महादेव गर्जना झाल्यानंतर अंगावरचे रोमवे राहतात आणि छत्रपती शिवाजी राजांचा नावाचा शब्द जरी कानावरती आला तरी मोगलांच्या अंगातलं रक्त बाहेर पडतं. त्यांना मराठे असं म्हणावं. हे मराठे, या मराठ मावळ्या म्हटला एक मावळा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे आहे. हे छत्रपती शिवाजी राजे आणि कुतुबशाह भेटतात गोवळकोंडा नगरीमध्ये. आताचं भागीरथ, त्यावेळचं हैदराबाद, आताचं हैदराबाद नाही का, तिने ही नावं एकच आहे. इतिहास आहे. दास्यत्व केल्यानंतर बळ येतं. चला पुढे. कुतुबशाहने विचारलं, महाराज तुम्ही छत्रपती आहात, ज्यांना छत्र नाही त्यांना छत्र देणारे आहात आणि ते छत्रपती राजे म्हणजे आपल्या जिल्ह्यातले आहे याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे नाही का. आईसाहेब जिजाईच्या पोटी एक हिरा जन्मला म्हणजे ते राजे आहे. ते राजा आणि कुतुबशहाचं संभाषण चालू आहे. कुतुबशहाने विचारलं, महाराज तुमच्याकडे सगळं दिसते, सैन्य दिसते, पैसा दिसते, अर्थ दिसते, धन धान्य दिसते, पण मात्र तुमच्याकडे लढाऊ हत्ती दिसत नाही. महाराज लढाऊ हत्ती दिसत नाही. त्यावेळेस राजांनी सांगितलं, आम्ही मराठी आहोत आणि आमचा महाराष्ट्र सह्याद्रीच्या कुशीमध्ये दडलेला आहे आणि आमचा हा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला निसर्गाची देण आहे. या महाराष्ट्रामध्ये दऱ्यात खोऱ्या त्या ठिकाणी मोठमोठी जंगलं आणि मोठमोठी पहाड आहे. त्या कारणाने हत्ती हे मंद गतीने चालतात, त्याच्यामुळे आमच्याकडे हत्ती नाही. काय महाराज तुमच्याकडे हत्ती नाही? हमें तो लगा था आपके पास बलाढ्य बड़े बड़े हत्ती हो गए महाराज. पण महाराज सुद्धा युक्तिवादी होते. महाराजांनी सांगितलं, कुतुबशहाजी आमच्याकडे जरी तुम्हाला हत्ती दिसत नसले तरी हजारो हत्तीचं बळ असणारा एक एक आमचा काय आहे? मावळा आहे महाराज, मावळा आहे. त्यावेळेस कुतुबशहानी आपल्या छत्रपती शिवाजी राजांना म्हणावं, जर तुमच्याकडे हजारो हत्तीचं बळ असलेला मावळा असेल महाराज तर होऊ द्या ना मग आमच्या हत्तीसोबत झुंज. महाराजांचे डोळे खाली नाही वर नाही, तट्ट डोळ्याने त्या कुतुबशहाकडे पाहताय आणि सांगताय, कुतुबशहा होऊ द्या की आमच्याकडे हजारो हत्तीचं बळ असणारा मावळा आहे. हे शब्द वापरण्याकरता सुद्धा काय लागते? बळ लागते. आणि राजांमध्ये शब्द वापरण्याकरता आलेली ही जी ताकद आहे दुसरी तिसरी कुठून नाही. ज्याचा उत्सव करता तो म्हणजे शंभू महादेव. महादेवाच्या पिंडीवरती टपटप टपटप रक्त पटपटते आणि महाराजांमध्ये बळ येते, जगदंबाचा आवाज होतोय आणि तलवार चालतय. हे बळ फक्त देवाच्या नावातून राजामध्ये होऊ द्या की झुंज. बातमी गेली गोवळकोंड्यामध्ये, आताच्या हैदराबाद मध्ये. ऐकावा ऐका, छत्रपती शिवाजी राजांच्या तालमीत वाढणारा एक मावळा जो कोणी असेल त्या मावळ्याची आणि कुतुबशहाची बंदिशखान्यामध्ये जो हाती ठेवलेला आहे अशी लढाई होणार आहे नाही का. कुतुबशहाची जी हाती आहे त्या मतिमंद मध्यधुंद हत्तीची आणि त्या मावळ्याची. लोकांच्या मनामध्ये एकच कल्पना करा डोळ्यासमोर, काय एका मध्यधुंद हत्तीची आणि माणसाची लढाई कधी शक्य आहे का? असं कधी होऊ शकत नाही, होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. अरे मराठे म्हणतात जे होऊ शकत नाही ते शक्य केल्याशिवाय राहत नाही, ते तर खरे मराठे असतात. कसं शक्य होऊ शकत नाही? महाराजांनी सांगितलं शक्य आहे. दवंडी घडली, दवंडी घडल्यानंतर त्या ठिकाणी मोठं पटांगण आहे. पटांगणामध्ये एक मध्यधुंद झालेला हत्ती सोडलेला आहे. कल्पना करा डोळ्यासमोर तो हत्ती बाहेर पडला. एक मावळा समोरून आलेला आहे, त्याच्या हातामध्ये कुठलं शस्त्र नाही, बाजूला दानपट्टा पडलेला आहे. हत्ती समोरून येतोय, इकडून मावळा जातोय. त्या मावळ्याच्या समोर हत्ती आणि हत्तीच्या समोर मावळा आहे. कल्पना करा डोळ्यासमोर माणसाची आणि एका प्राण्याची लढाई आहे. शक्य नसतं पण शक्य घडवून दाखवलं. हे दास्यत्वामुळे झालं. ऐका, हत्ती समोरून आला आणि मावळ्याला घट्ट आपल्या सोंडीमध्ये पकडलं. सोंडीमध्ये पकडल्यानंतर सर्वांना वाटलं आता मावळा संपला की काय, पण मावळा सुद्धा संपला नाही. जसा पकडल्या गेला तसा सोडल्या सुद्धा गेला. हा बाजूचा दानपट्टा हातामध्ये आला. सप 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 दानपट्ट्याचा वार झाला. हत्तीची सोंड कापल्या गेली. हत्ती चिची चिची करत 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 खाली पडला आणि संपूर्ण दरबारात एकच आवाज आला, येसाजी कंक, येसाजी कंक, येसाजी कंक. येसाजी कंक आवाज आल्यानंतर हा येसाजी कुतुबशहाकडे जातोय. महाराजांचे सुद्धा डोळे पाणावलेले आहे. कुतुबशहाने विचारलं, येसाजी आप जब हाथी के साथ में लड़ रहे थे, ज्यावेळेस तुम्ही हत्तीसोबत लढत होते त्यावेळेस तुम्ही हत्तीच्या मागे जाऊन सुद्धा वार करू शकले असते.
तुम्ही हत्तीच्या समोरूनच का वार करत होते? वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीनं जात ही जात मराठ्याची. आम्ही कधीही शत्रूच्या पाठीमागे जाऊन वार करत नसतो, शत्रूच्या छातावर जाऊन वार करत असतो. त्यांना मराठे म्हणतात. कुतुबशाह ऐका, मराठे म्हणजे जातपात नाही, हा हिंदू म्हणजे मराठे. कुतुबशहाचे डोळे सुद्धा पाणावले आणि त्यावेळेस कुतुबशहाने विचारलं, इतकं बळ कुठून आलं? बढियाचे